असल्या कारणाने हे सामने 4 वाजेपर्यंत ओके करायचे आम्हाला. धन्यवाद विशाल. श्रेयस इलेव्हननी बॅटिंगचं हे केलेलं आणि स्ट्राईकला पाठवले आहेत ते. आम्हाला सतत ज्या ज्या कारणास्तव आम्हाला अडथळा आला त्या त्या कारणे आम्हाला मदत करणारे आमचे पोलीस पाटील काका प्लीज मंचावर यावे. आदरणीय या गावचे पोलीस पाटील गणेश काशीनाथ म्हात्रे आपण व्यासपीठावर यायचे आहे. हॅलो. आमचे लाडके सर्वांचे परम मित्र ऋषिकेश रामदास पाटील यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी DSC शूज देण्यात आलेले आहेत. त्यांचं मी कमिटीच्या वतीने आभार मानत आहे. होते सामन्याला सुरुवात आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळलाय तो ऑलराऊंडर अशी ज्यांची ओळख आहे तो सुशांत याने पहिल्या चेंडूवर रवित याचा सडे तोड समाचार घेतलेला आहे. पुढील चेंडू रवित याचा सुशांत साठी. हो, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय फलंदाज सुशांत. सुंदर अशी खेळी सुशांत यांच्या बॅट मधून ज्याला श्री गणेश म्हणतात. 6 धावांनी सुरुवात केली सुशांत आणि श्रेयस इलेव्हनचे 1 बॉल आणि 6 धावा. खणखणीत फुलटॉस चेंडू होता श्रेयस यांचा. धन्यवाद गणेश काशीनाथ म्हात्रे या गावचे विद्यमान पोलीस पाटील आदरणीय म्हणावं लागेल त्यांच्याकडून. आणि झेलबाद होते सुशांत. तिसऱ्या बॉलवर झेल मास्तर लाजवाब जेजुरी खंडऱ्याचे आपण आता जेजुरीवरून आलेले आहेत. आपला कुटुंब पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाला धन्यवाद देतो. आणि तिसऱ्या बॉल मध्ये पहिल्या विकेट घेतली ती सुशांत आणि रवितनी सुंदर गोलंदाजी साकारता येते. सुनील इलेव्हनच्या संघाकडून 6 धावसंख्या व धावसंख्या श्रेयस इलेव्हनची त्यांची जागा घेण्यासाठी ते गुड्डू यश जयेश आणि यश मैदानामध्ये. हो, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रवी त्यांची. निर्धार चेंडूची सांगता सरळ विकेट किपर सुनील यांच्या हातामध्ये. स्वतः कर्णधार आणि स्वतः आपल्या टीमचं नाव सुनील इलेव्हन असं दिलेलं असे. स्वतः सुनील विकेट किपर करतात ते. पुन्हा एकदा रवी टू यश. यश काही समजू शकले नाही. रवी त्यांच्या बॉलवर निर्धाव चेंडू. पहिला बॉल सोडला तर निश्चितच सर्व बॉल निर्धाव गेलेले आहेत ते. सुशांत आतापर्यंत चांगला खेळत होता. सुशांतला थांबणं गरजेचं होतं खेळपट्टीवर. पहिल्या ओव्हर मध्ये काही चेंडू शिल्लक आणि म्हणत होतं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. 1 वर प्रोग्रेस 1 विकेट आणि 6 रन्स श्रेयस इलेव्हन. पहिल्या ओव्हरच्या प्रोग्रेस सुरुवातीनंतर रवी त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी साकारली ती आपल्या संघाकडून. आणि वैयक्तिक एक अनुभवी खेळाडू रवीत बाहेरच्या संघामध्ये खेळते तो रवीत. पाटणेश्वर संघ असेल. चला पुन्हा मी एकदा विनंती करतो फोटो प्लेच्या सर्व खेळाडूंना की जे संघ इथे आले असतील जे किंवा खेळाडू आपण आले असतील तर आपली टीम बनवायची आहे आणि आपला टी शर्ट जो आहे तो टी शर्ट वगैरे घेऊन जायचं आहे आपण निश्चितच. पुन्हा एकदा मी आमंत्रित करेल ते नरेश विष्णू म्हात्रे. माझा आवाज आपल्यावर पोहोचला तर आपण आपली जागा व्यासपीठावर येऊन समर्पित करायचे आपले नरेश विष्णू म्हात्रे. त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला आहेत ते श्रेयस इलेव्हन कडून जयेश. नॉन स्ट्राईकला ते यश. हॅलो. पुढील गोलंदाजीचा भार सांभाळेल तो वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो रोहन उर्फ मानव
या नावाने ज्याची ओळख आहे, तसाच आपल्या तेच तर्रार गोलंदाजीसाठी ज्याची ओळख आहे तोच मानव. अनिकेत, रोहनच्या बद्दल सांगायचं तर रोहनचा DNA म्हणजे त्यांचे काका असतील जयेंद्र मामा मात्रे, हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू होते, ऑलराऊंडर खेळाडू होते. गेल्या 40+ मध्ये आपण रतनकोटामध्ये पाहिलं तर खूप त्यांची मेहनत होती. त्याच्यानंतर त्यांचे वडील रमण मामामध्ये हे स्वतः अंडरआर्मच्या मॅचेस भरवायचे आणि अंडरआर्मचे ते कर्णधार होते. त्याच्यानंतर त्यांचे काका सूर्यकांत मामा मात्रे, त्याच्यानंतर त्यांचे बंधू आज नावाजलेले अष्टपैलू खेळाडू राहुल मात्रे, हे सुद्धा त्यांच्याच पावला पडत होते. रोहन उर्फ मानव. अनिकेत, पुढील चेंडू रोहन याचा जयसाठी सुंदर असा चेंडू कट केलेला चेंडू जाते सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या पाहिली तर पहिल्या बॉलमध्ये षटकार आला होता माझे स्कोर रायटर सचिन, आणि आता पहिल्या बॉलमध्ये चौकार आला. मोठ्या पटकांची अपेक्षा आहे 30 श्रेयस इलेव्हनला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल. इथे मात्र फलंदाज जातोय बॅक टू द डगआउट. विकेटचं होतंय पतन. धीरज तू मानव, मानव तू धीरज. पाहूया. नक्कीच नाद करायचा नाही, या भारत प्रीमियर लीगचा कुणी नाद करायचा नाही. लगातार 6 वर्ष जिने या पंचकृषीवर या विभागावर आपलं नाव कोरलंय, तीच भारत प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस प्रेक्षकांसाठी रंगतोय. पुढील चेंडू मानव याचा धीरजसाठी सुंदर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक चेंडू फेकेल त्या अगोदर एक धाव कंप्लीट. संघाची वाढती धाव संख्या होते ती 2 बाद 11. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी साकारतायत ते मानव आपल्या संघासाठी, सुनील 11 संघासाठी. पुन्हा एकदा पाव्या झेल होतोय काय, निश्चित डीप कव्हरला कटवलेला क्षेत्ररक्षण सुंदर झालेलं आहे. हा ना म्हणताना विकेटचा पतन होऊ शकतो, पण नाही. एका धावेत संतुष्ट. धावसंख्या झाली ती 12. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे दोन्ही खेळाडूंना, यश आणि धीरज याला. पुन्हा एकदा मानव पुढे मारण्याचा प्रयत्न. पाहूया हायवेमध्ये झेल होतो का. निश्चितच एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. दोन्ही धावा पूर्ण केलेल्या आहेत सहजरित्या. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. 3 धावा पूर्ण केल्या आहेत चित्तेच्या चपलतेने हे दोन्ही खेळाडू धावलेले आहेत आणि धावसंख्या झाल्या. धावसंख्या होते ती टोटली 15. दुसऱ्या मध्ये काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झाली ती 15. संपल्यानंतर लगेचच पाण्याची व्यवस्था करायची आहे. ग्राउंड मध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील रोहन याचा यश साठी. स्लो चेंडूचा प्रयत्न मात्र पंच करतील दंडित. चेंडूला स्वर चेंडूचा इशारा. धाव संख्येत होईल वाढ. धाव संख्या पोचते ती
16च्या घरात. इथे मात्र यश याला काहीतरी करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. हा चेंडू निर्णायक, सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातो यष्टीरक्षक, सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडू पकडेल, गॅदर करेल त्या अगोदर 2 धावा कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 18. पाण्याची व्यवस्था करायची. बॉल टू बॉल अनिकेत धावा काढलेले आहेत ते श्रेयस 11नी. 18 बॉल आणि 18 धावा. हॅलो हॅलो हॅलो. या सामन्यासाठी, आजच्या दिवसासाठी तसेच या टुर्नामेंटसाठी अनेकांकडून आम्हाला बक्षिसांचा वर्षाव आलेला आहे. अनेकांकडून मोलाचे सहकार्य लाभलेले आहेत. त्यात आमचे लाडके बक्षीसदाते आहेत. बेस्ट कॅच साठी पारितोषिक आहे DSC शूज, ते आम्हाला देण्यात आलेले आहेत. प्रणय राजाराम म्हात्रे भाया यांच्याकडून बेस्ट कॅच साठी DSC शूज देण्यात आलेले आहेत. तसेच निखिल म्हात्रे तुकारामवाडी आमचे लाडके मित्र यांच्याकडून बेस्ट फलंदाजासाठी सुद्धा DSC शूज देण्यात आलेले आहेत. तसेच मालिकावीरासाठी सचिन म्हात्रे ज्यांचे या लीगवर खूप प्रेम आहे असे आमचे लाडके सचिन म्हात्रे दादा यांच्याकडून सुद्धा मालिकावीरासाठी DSC शूज देण्यात आलेले आहेत. त्याच प्रकारे ऋषिकेश रामदास पाटील तुकारामवाडी यांच्याकडून सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजासाठी DSC शूज देण्यात आलेले आहेत. या सर्व बक्षीसदात्यांचे, बक्षीसदाते नाही तर या त्यांच्या प्रेमाबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. गोलंदाजी करतील सुनील 11 संघाकडून. स्वतः कर्णधार सुनील. स्ट्राईकला आहेत ते श्रेयस 11चे धीरज. नॉन स्ट्राईकला यश. पुन्हा एकदा हवेमध्ये झेल होते का भावीनं, निश्चित झेल ड्रॉप झाले आहेत. पण रनआउटचा चान्स मात्र आहे. रनआउटचा चान्स सुद्धा सुनीलने उकळलेला आहे. 2 धाव पूर्ण केले धीरज आणि यशनी. धाव संख्या वाढली ती 20 श्रेयस 11ची. नक्की छोटासा खेळाडू होता, मात्र प्रयत्न मात्र मोठ्या क्षेत्ररक्षकाप्रमाणे होते त्याचे. कुठेतरी त्याने जर कॅच पकडला होता तर त्याला नक्कीच कमिटी तर्फे पारितोषिक सुद्धा होतं. पुढील चेंडू सुनील यांचा धीरज साठी कट केलेला चेंडू, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार, संधी मिळते डीजे. सव्वीस. खरोखरच नाद करायचं नाही. या बाल प्रेमींच्या वतीने एक प्लॅटफॉर्म देण्याचं एक तरुणांना अनेक काम केले ते आता आपण पाहिलेत. जे ड्रॉप झाले असेल तरी पण त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम केले ते बाल प्रेमींनी, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पुन्हा एकदा सुनील. धाव संख्या झालेली ती 26. चालू सामना संपल्यानंतर लगेचच सुरू होणारे सामने आहेत 40+. विनंती असे सर्व 40+ संघांनी इथे उपस्थित राहायचं आहे. पुढील चेंडू सुनील टू धीरज. सुंदर असा डीप मिड विकेटला टोलेला चेंडू, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार. पुन्हा एकदा हाणायला करता आणि झेल होऊ शकतो बाद. पण रनआउट. रविता अष्टपैलू विकेट किपर आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. धीरज बॅक टू पेवन जायला लागतं ते धीरजला.
वर्तक राष्ट्रवादी पार्टी वडखल तालुका उपाध्यक्ष, मला तर तालुका उपाध्यक्ष, आपण कुठे असेल तर व्यासपीठावर आपली जागा, खरं तर व्यासपीठावर आपण ह्या खेळाडूंसाठी खूप मोठं योगदान आहात. माझा आवाज आपल्याकडून पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी करतील. हा टोटल पाहूया. हा नाही करताना षटकार कॅच होऊ शकत होते. निश्चितच अनिकेत, आज भारत पाकिस्तान मॅच आहेत. सामने आतापर्यंत खेळले आहेत भारत पाकिस्तान ते 8, त्याच्यामध्ये 7 सामने आपण जिंकलो. एकच सामने सचिन फक्त पाकिस्तान जिंकलेला आहे. निश्चितच पण आपण ते पाहूया 6च्या नंतर. त्यासाठीच आपल्याला ही धडपड आहे आपली. हा आपला 8 जे आहे ते शिवाजी महाशिवरात्र आहे, परत भारत पाकिस्तान मॅच आहे, त्यासाठी जे आयोजकांचं 8 आहे की लवकरात लवकर 40चे प्लेयर संघ यावे, इतर संघ यावे आणि वेळेत वेळेत सर्व संघ खेळून जावेत, अशीच या बालप्रेमीच्या आयोजकांच्या वतीने त्यांचे 8 आहे. महेंद्र जनार्दन वर्तक एक सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांसाठी वरदान ठरलेलं असे महेंद्र जनार्दन वर्तक, आपण इकडे यायचं आहे जरा प्लीज, या व्यासपीठावर यायचं आहे. विनोद शांताराम मात्रे, आपण रुपेश धन्यवाद. श्रेयस आणि सुनील इलेव्हनला जिंकण्यासाठी मला वाटते 36 धावांचं 37 धावांची गरज आहे. रवित निश्चित आपण स्ट्राईक लाईन गरजेचं आहे, कारण आपण जे खेळ खेळतात ते आपले वडील सुद्धा असे मोठे फटके खेळत होते. थोडी बॉलिंगची कमी होती त्यांच्यामध्ये राजूमध्ये, पण निश्चित चांगला खेळ खेळत होता राजू सुद्धा. धन्यवाद वर्तक साहेब, आपण या आपली जागा व्यासपीठावर आहेत. आपण तरुणांसाठी योगदान आहेत. सूर्यकांत मामा म्हात्रे सध्या आपल्या पक्षामध्येच आहेत, ते कुठे बसो. धन्यवाद सूर्यकांत मामा म्हात्रे. चला सामन्याला सुरुवात करायची. अध्यक्ष सुनील लिओन खेळतात का? याच्यानंतर मला वाटतं 40+ सामने होतील. तरी सुद्धा वैभव दादा 11 वर्सेस संदीप दादा 11 या दोन्ही संघांनी सुद्धा तयारी करायची आहे. संदीप दादा 11 वर्सेस वैभव दादा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सुद्धा उपस्थित राहायचे आहे. 40+. चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. रवित श्रेयस 11 जिंकण्यासाठी 37 धावांची गरज होती सुनील 11 संघाला. स्वतः कर्णधार थोडं काळ म्हणतात ते दोन्ही खेळाडूंना गोलंदाजीचे भार पाडतील मला वाटते स्वतः कर्णधार आणि अध्यक्ष मला वाटतं ते भालप्रेमींचे श्रेयस. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे. डॉलर कुंदन, आपण सुद्धा खरोखरच खूप मेहनत घेतोय बालप्रेमीसाठी. आपलं सुद्धा योगदान आणि हसरा चेहरा हेच महत्वाचं आहे बालप्रेमीसाठी. ओपनिंग जोडी मैदानामध्ये धनंजय, खूप वर्षांनी पाहायला मिळतो हा खेळाडू धनंजय आणि रवित आणि धनंजय सुनील 11 संघाकडून ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल होते. दोन्ही बिग फायटर संघ सुनील 11 वर्सेस श्रेयस 11. अनिकेत सामना जिंकण्यासाठी सुनील 11 गरज आहे ती 37 धावांची. हॅलो नक्कीच जर भाल प्रीमियर लीग चा विचार केला गेला तर अनेकांचे प्रयत्न, अनेकांची मेहनत यांच्या मदतीने नावारूपाला आलेली ही लीग च्या 6व्या सत्रात आपण प्रवेश करतोय. 6व्या सत्रातील आजचा दुसरा दिवस आपल्या समोर फायनल डे ज्याला म्हणलं जातं तोच दुसरा दिवस आज खेळला जातोय. मला तर 40+ ची पहिलीच मॅच गजानन म्हात्रे SSC बॅच मला तर 1990 1990 ची का
गजा 1999. हॅलो, आम्ही मंचावर आमंत्रित करतोय आमचे सर्वांचे लाडके ज्यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे ते किरण मदन म्हात्रे आणि मंगेश गुरुजी. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या मंचावर येऊन आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. विशाल म्हात्रे आणि गजानन म्हात्रे विठ्ठलवाडी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार पाडतील सुशांत. एक ऑलराऊंडर फेल सिरीज 11 संघाकडून सहज टोटवलेला वन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी खणखणीचा असा चौकार. जरतरचा विषय हा क्रिकेटात खरं तर जरतरचा आहे. सागर म्हात्रे बिट्टा, आपण जिथे कुठे आहात आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. सचिन अध्यक्ष प्रेशर असेल कारण बाल प्रेमीचं सांभाळायचे आणि आपली मॅच पण सांभाळायची आहे त्यामुळे थोडं बाचकलाय. ग्राउंड तर चांगला आहे, खेळपट्टी एकदम सुंदर आहे पण त्यात प्रेशर आहे सध्या. अध्यक्ष होणे जी सोपं नसतं आणि पाहायला मिळतो धावसंख्या झाली सुनील इलेव्हनची 6. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी साकारते ते श्रेयस 11 संघाकडून सुशांत. एक अष्टपैलू खेळाडू. मला तर वाटतं या ओव्हर मधला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. किपिंग सुद्धा सुंदर अशी पाहायला मिळते ती. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6. सेम सचिन पहिल्या ओव्हर मध्ये श्रेयस 11ची धावसंख्या सुद्धा 6 होती आणि सुनील 11ची सुद्धा धावसंख्या 6च आहे. पुन्हा एकदा थोडं कानमंत्र अध्यक्षांचं. कुणालचं सुद्धा खूप योगदान आहे या संघासाठी, या भाल प्रेमीसाठी. क्षेत्ररक्षण जमवलेलं आहे ते. आणि नेक्स्ट ओव्हरसाठी स्वतः अध्यक्ष श्री सिद्धेश सज्ज झालेले आहेत. ऍक्च्युअली तो पहिल्या ओव्हरमध्येच पहिल्या ओव्हर त्याला मागत होतं ते. हॅलो, सिद्धेश म्हात्रे भाल प्रीमियर लीग 17/6चे अध्यक्ष यांच्यासाठी बक्षिसांचा पाऊस पडलेला आहे. जर त्यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर सचिन म्हात्रे यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज आलेला आहे. तसेच त्यांचे भाऊ विजय म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी आलेलं आहे. सुंदर गोलंदाजी सिद्धेशांची. सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये. विकेट किपर सुद्धा सुंदर करत आहेत ते गजा यांचे बंधू. भूषण. धाव संख्या झाली ती सुनील 11ची 6. दुसऱ्या ओव्हर मध्ये काही चेंडू शिल्लक.
धन्यवाद किरण दादा आणि सूर्यकांत मामा मात्रे यांची सुद्धा या उपस्थिती झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद बालप्रेमींच्या वतीने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न कुठेतरी फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता, पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा नाही. नक्कीच अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील सिद्धेशाला. पुढील चेंडू आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. डीप फाईन लेगला कट करण्याचा प्रयत्न होता. त्यांना वाटलं की नक्कीच कुठेतरी आपल्याला धावा मिळतील, मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता. त्याच प्रकारची गोलंदाजी. धाव संख्या झाली 7. सुंदर असे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल फाईन लेगला, ते खेळाडू करून म्हणावे लागेल. आणि सुंदर अशी गोलंदाजी साकारते ते सिद्धेश आपल्या संघाकडून. आतापर्यंत 3 चेंडू खर्च केले आणि एकच धाव दिलेली. खरोखरच मनापासून धन्यवाद द्यायला लागेल या खेळाडूला. पुन्हा एकदा 6 सहजरित्या कडवलेला धनंजय यांनी. धाव संख्या 13. त्याच्यामध्ये 12 धावा हा धनंजयच्याच आहेत. 1 धाव फक्त रवीशची आहे. सुंदर अशी केली करते ते धनंजय आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक. पुन्हा एकदा पाहूया झेल होते काय, आणि निश्चितच झेल झालेले आहेत. विकेटचं पतन झालं, पहिल्या विकेटचं पतन. बॅक टू पॅडून जायला लागेल ते धनंजयाला. एक मोठा हादरा बसते तो सुनील या संघाला. 13 आता पण धावसंख्या झाली 13. नक्कीच जर सुनील 11 संघाचा विचार केला गेला तर गतीवर्षीचा चॅम्पियन संघ आता मात्र कुठेतरी बॅकफुटला जाताना. सिद्धेश म्हात्रेचा पुढील चेंडू, सुनील स्वतः कॅप्टन, सुंदर टोलवलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू पकडतील, फेकतील त्या अगोदर 2 धावा कंप्लीट. स्वतः संघाचे संघ मालक आपल्या खांद्यांवर ही धुरा सांभाळताना 15 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 1 बाद 15. खूप सुंदर असा ओव्हर, फक्त एक मोठा फटका आला. फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मोत्सव आहे. मोठ्या उत्साहात साजरा होणार आहेत. तो पण आपण या खेळ मैदानावर पाहूया. आतापर्यंत धाव संख्या होती सुनील 11ची 16-15. जिंकण्यासाठी ती आवश्यकता आहे ती
स्वतःची धावांची 10 बॉल 22, 6 बॉल 22. येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल ती सुनील 11 संघाला. काय करतोय संघाचा आयकॉन प्लेअर रवित म्हात्रे, हे मात्र प्रेक्षकांना पाहायला आवडेल. गोलंदाजीचा भार सांभाळले जयेश टू रवित. पहिला चेंडू स्क्वेअर कट केलेला चेंडू, चेंडू जाते सरळ सीमारेषा पार, चौकार. नक्कीच येणारे 5 चेंडू आणि फक्त आता 18 धावांची गरज असेल ती सुनील 11 संघाला. स्ट्राईकला फलंदाज असेल तो रवित म्हात्रे. गेल्या वर्षी ज्यांनी सुनील 11 संघासाठी चॅम्पियन ट्रॉफी मिळवून दिलेली होती तोच रवित असेल. इन फॉर्म फलंदाज जयेश टू रवित. नो चेंडूचा इशारा पंचांकडून, पंच करतील दंडित. आणि फ्री हिट आहे हा, त्यामुळे बॅटरला चान्स आहेत. पंचांकडून फ्री हिटचा इशारा दिलेला आहे रवितला. पाच बॉल 18. पुन्हा एकदा तशाच प्रकारे स्क्वेअर कट केलेला चेंडू, चेंडू जाते क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक पकडेल, चेंडू फेकेल. त्या अगोदर 2 धावा कंप्लीट. संघाची वाढती धावसंख्या 22. आता मात्र फक्त 4 बॉल आणि 15 धावांची गरज असेल ती सुनील 11 संघाला. आव्हान तेवढं कठीण नाही आणि तेवढं सोपंही नाही आहे. मोठा फटका नक्कीच खेळावा लागेल रवित याला. मात्र जयेश रोखून धरेल का रवितला? इनफॉर्म फलंदाज रवित. जयेश टू रवित. पुढील चेंडू, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या हातात, सरळ जाते कॅच. हॅलो, येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल ती सुनील 11 संघाला. इथे मात्र कुठेतरी आता बॅकफुटला जाताना दिसतोय सुनील 11 संघ. मागच्या वर्षीची ट्रॉफी डिफेंड करू शकतील का हा चेंडू ठरवेल. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र 1 धाव कंप्लीट करील, स्वतः स्ट्राईक घेईल तो संघाचा संघ मालक. स्क्वेअर चेंडूचा इशारा, माफ करा, स्क्वेअर चेंडूचा इशारा पंचांकडून. वाईट सोबत ही आणखीन एक एक्स्ट्रा धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय, सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. खेळाडू होईल धावचित. धन्यवाद डीजे मास्तर.
आदरणीय सदाभाऊ यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. एक पंचकृषी क्रिकेट संघांचे आधारस्तंभ आणि एक समालोचक आणि ज्यांचा 1-2 गो 2-2 गो 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2-2 गो समालोचक सदाभाऊ. सुंदर शॉट. व्हॉट अ बॅटिंग सुनील. जाईल ग्राउंडवर कारण सामना रंगतोय. सुनील 11 विपक्ष श्रेयस 11. 1 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहायला आवडेल सर्व प्रेक्षकांना. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. कूल कॅप्टन. धाव संख्या झालेली आहे ती 3 बाद 31. येणारा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. टीम मीटिंग नको प्लीज. आपण सहकार्य करायचे अध्यक्ष. चला टीम मीटिंग नको लगेचच सामना सुरू करायचा आहे. आणि कूल कॅप्टन असं म्हणावं लागेल सुनीलला. खरोखर शांत आणि संयमी खेळाडू. अमित आपल्या संघासाठी ऍक्च्युली त्यांनी पहिल्या यायला पाहिजे होतं पण त्यांनी काही निर्णय केला असेल रवीसाठी. पुन्हा एकदा 1 बॉल आणि 6 धावा. नक्कीच काय घडणार काय बिघडणार. 1 चेंडू निर्णायक ठरणार. कोण जाणार घरी हा ठरवेल फक्त आणि फक्त हा 1 चेंडू. जयेश टू सुनील. बोला जय श्रीराम. इथे स्वर चेंडूचा इशारा पंचांकडून येतोय हो नक्कीच. सामन्याचा नियम कंपल्सरी चेसिंग. आपल्याला 6 धावांची गरज असेल. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. इथे मात्र मोठा फटकाच खेळावा लागेल. तो स्वतः संघ मालक जयेश टू सुनील. सुंदर चेंडू सुंदर चेंडू. सुनील 11. चला विजेता संघ आता मात्र